In this video we have learned problems on measurement. या व्हिडिओमध्ये आपण मापनावरील उदाहरणे प्रॉब्लेम सेट 46 and 47. Let's start soon. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण प्रॉब्लेम्स ऑन मेजरमेंट म्हणजेच मापनावरील उदाहरणे. तर ही मापनावरील उदाहरणे सोडवत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑन मेजरमेंट सम इम्पॉर्टंट पॉइंट्स वी हॅव रिकॉल. तर काही महत्त्वाच्या गोष्टी आपण आठवणीत घेऊयात. त्यामध्ये जसं की 1 रुपीज इज इक्वल टू 100 पैसा. तर हे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. त्यानंतर 1 मीटर, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1 लिटर म्हणजे 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. त्यानंतर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. तर हे महत्त्वाचे पॉइंट आहेत. हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कोणताही प्रश्न मेजरमेंटवरील सोडवू शकतात. तर पुन्हा एकदा रिपीट करतो. हेच जर आपण उलटं लिहिलं तर पहा, 10 मिलीमीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. त्यानंतर 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. 1000 मीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर. त्याचबरोबर 1000 मिलीलिटर इज इक्वल टू 1 लिटर. 1000 ग्रॅम इज इक्वल टू 1. या ठिकाणी हे 1 लिटर आहे आणि 1 किलोग्रॅम. म्हणजे एक मेजरमेंट आपल्याला या ठिकाणी आणखी लिहावं लागेल आणि ते म्हणजे 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. 1 किलो म्हणजेच 1000 ग्रॅम. तर यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न प्रॉब्लेम सेट 46 मध्ये 46 मधील हे प्रश्न सोडवायचे आहेत. तर यामधील पहिला प्रश्न आहे 9 रुपीज 50 पैसे प्लस 14 रुपीज 60 पैसे. तर पहा, हे 9 रुपये जे आहे याचं जर आपण कन्वर्ट पैशामध्ये केलं तर हे 900 पैसे होतील. प्लस 50 पैसे. तर हे टोटल जे पैसे आहेत ते होणार आहेत 950 पैसे. त्याच पद्धतीने याचं जर कन्वर्शन आपण केलं 14 रुपीज मीन्स 1400 पैसे and plus 60 पैसे. So it's total 1460 पैसे and its addition become 950 plus 1460 00 6 and 5 11 carry 1 194 14 carry 1 2. So it's become 2410 paisa and it's equivalent to 24 rupees 10 पैसा म्हणजे 24 रुपये 10 पैसे. तर या पद्धतीने अगदी सिंपली वी कॅन सॉल्व. त्यानंतर आहे 6 सेंटीमीटर 5 मिलीमीटर
7 सेंटीमीटर अँड 9 मिलीमीटर. तर पहा या ठिकाणी जर आपण कन्व्हर्शन पाहिलं तर टोटल कन्व्हर्शन करून घेऊयात आपण. 6 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 mm. So 6 centimeter 5 millimeter is equal to 6 means 60 and plus 5 is equal to 65 millimeter. Then 7 centimeter 9 millimeter. 7 means 17 plus 9 is equal to 79 millimeter. आणि यांची जर आपण ॲडिशन केली तर मिलीमीटरमध्ये कशी येईल पहा. 65 plus 79 9 5 4 carry 1 6 7 39 1 14. So it's become 144 millimeter. तर या पद्धतीने अगदी सहज सोप्या पद्धतीने हे आपल्याला सोडवता येतं. यामध्ये पुस्तकामध्ये काही वेगळ्या पद्धतीत दिलेले आहेत. टू विथ द बुक मेथड वी कॅन सॉल्व द नेक्स्ट प्रॉब्लेम. हिअर 22 meter and centimeter is equal to 50, and here 25 75 in its addition 0 and 5 and 7 2 carry 1 because total 100 centimeter are here. 1 5 2 7 and 1 8 and 4. So it's become 48 meter 25 centimeter. Then next kilometer and meter. 15 kilometer 740 meter. 13 kilometer 950 meter. So its addition become 0 4 and 5 9 9 and 7 6 carry 1. So 1 5 3 9 and 2. So 29 kilometer 690 meter. तर या पद्धतीने ह्या अगदी सेकंदामध्ये तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 इज 25 650 gram means kg and gram. Then 29 770. So its addition 0 0 0 7 and 5 2 carry 1 7 and 6 39 1 14 carry 1 10 and 5 15 carry 1 5. So it's become 55 kg 420 gram. Then next liter milliliter. 19 liter 840 milliliter. 25 liter and 250 milliliter. 0 9 8 and 2 10 carry 1 1 9 5 15 carry 1 and 4. So it's become 45 liter 19 milliliter. Then question number second, subtraction. Rupees 19 and paise 50 12 rupees 60 paise. Subtraction. Now look at this subtraction. 50 minus 60 we can't do, so take a borrow from 19, so it's become 150 rupees. 0 minus 0 15 minus 6 here 9, and here one borrow to take 18. 8 minus 2 6 and 1 minus 1 0. So 6 rupees 19 paise. Then next question, centimeter and millimeter. Centimeter, millimeter.
24 centimeter 2 millimeter and 3 centimeter 8 millimeter. Here the subtraction. तर पहा या ठिकाणी 2 मधून आता 8 वजा करता येत नाही म्हणून इकडून एक उसना घेऊयात. तर या ठिकाणी उसना जर घेतला आपण तर या ठिकाणी राहील 23 आणि एक उसना म्हणजे 1 सेंटीमीटर, सो 10 मिलीमीटर, सो इट बिकम 12 मिलीमीटर and 12 minus 8 is equal to 0. 2 minus 8 is equal to 12 minus 8 4 0. And 23 minus 3 20. So it's become 20 centimeter and 4 millimeter. Then next 20 meter 30 centimeter means meter and centimeter. 20 30 70 60 centimeter is subtraction, so 30 minus 60 we can't do, so take borrow from 20, so it's here become 90, and 1 borrow 1 meter means 100 centimeter, so it's become 130 centimeter. 0 0 0. 13 minus 6 7, 9 minus 7 2 and 0, so it's become 2 meter and 17 centimeter. Then next kilometer and meter. 40 kilometer 255 meter, 17 kilometer 960 meter, so it's subtraction. 1 किलोमीटर टू बॉरो म्हणजे या ठिकाणी 1 किलोमीटर जर उसना घेतला तर 1000 किलोमीटर येतील आणि या ठिकाणी होईल 1255 मीटर आणि या ठिकाणी राहील 39 किलोमीटर. सो 5 minus 0 5, 5 minus 6 9, 11 minus 9 2, 9 minus 7 2 and 3 minus 1 2, so 22 kilometer and 295 meter. This is the correct answer. Then next question number 5. Question number 5 is 35 kilogram 150 gram minus 26 470 gram. So take borrow, it become 1150 gram and here 34 kilo. So 0 minus 0, 5 minus 7 8, 10 minus 4 6, 4 minus 6 8, 2 minus 2 0, so it become 8 kg and 618 gram. 8 किलो 680 ग्रॅम या पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. लिटर अँड मिलीलिटर. 46 liter 200 milliliter and 38 liter 750 milliliter, so its subtraction become 200 minus 750, so we can't do, take a borrow, so it's become 1200 milliliter. 0 minus 0, 10 minus 5 5, 11 minus 7 4, here 45, 5 minus 8 7 and 0, so 7 liter 450 milliliter. This is the correct answer. तर या पद्धतीने आपण उदाहरण संग्रह 46 मधील सर्व उदाहरणं पाहिलेली आहेत. ऑल प्रॉब्लेम्स सॉल्व्ड फ्रॉम problem set 46. Now we have to learn the problem set 47 and the words problem. Same equations and questions are here, so only solve the word problem. The first word problem is वाढदिवसानिमित्त अजयने एका आश्रमातील मुलांना 20 लिटर 450 मिली आणि एका अनाथालयातील मुलांना 28 लिटर 800 मिली दूध वाटप केले. तर अजयने एकूण किती दूध वाटले? मीन्स फॉर बर्थडे अजय गिव 20 लिटर 450 milliliter milk to the children in an ashram and 28 liter 800 milli to the children in an orphanage
how much milk did Ajay donate? So Ajay donate total milk 20 liter and 450 milliliter and 28 liter and 800 milliliter. So total, so we can do liter and milliliter, 20, 450, 28 and 800. So its addition 0, 5, 4 and 8, 2, carry 1, so 9 and 4. So it's become 49 liter and 250 milliliter मिल्क अजय डोनेटेड. म्हणजे अजयने एकूण 49 लिटर आणि 250 ml इतकं दूध वाटले आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. अंडर द रूरल क्लीनलेस मिशन कॉलेज स्टूडेंट क्लीनड 1 किलोमीटर 750 मीटर ऑफ द विलेज रोड अँड 2 किलोमीटर 575 मीटर. हाऊ मच रिमेन टू द क्लीन. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे ग्राम स्वच्छता अभियानामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एका गावातील 2 किलोमीटर 750 मीटर लांबीच्या रस्त्यापैकी 1 किलोमीटर 750 मीटर लांबीच्या रस्त्याची स्वच्छता केली. तर किती लांबीच्या रस्त्याची स्वच्छता करायची राहिली? सो पहा, या ठिकाणी जो टोटल रोड आहे तो आहे 2 किलोमीटर 575 मीटर अँड क्लीनड रोड जो क्लीन केलेला आहे तो 1 किलोमीटर 750 मीटर. सो रिमेन्स टू क्लीन so kilometer and meter subtraction 2575 1750. तर आपल्याला हे वजाबाकी करावे लागेल आणि या ठिकाणी पहा आता 575 मधनं 750 वजा होणार नाही म्हणून इकडून एक उसना घेऊयात म्हणजे हे होईल 1575 मीटर आणि या ठिकाणी राहील 1 किलोमीटर. तर हे वजाबाकी केल्यानंतर 505 7 minus 5 2 15 minus 7 8 and here 1 minus 1 0. So total remain 825 meter road remains to clean. 825 मीटरचा रस्ता स्वच्छ करायचा राहिला आहे. यानंतर पाहूया आपण थर्ड क्वेश्चन नंबर 3 इन मराठी. बाबुळगावने प्रक्रिया केलेली 21,250 लिटर सांडपाणी शेतीसाठी वापरले. संवत्सर गावने प्रक्रिया केलेले 31,350 लिटर सांडपाणी शेतीसाठी वापरले. तर एकूण किती लिटर सांडपाण्याचा वापर शेतीसाठी झाला? म्हणजे या ठिकाणी जो थर्ड क्वेश्चन आहे, बाबुळगाव 21,250 liters wastewater in the field and Savatsar used 31,350 liter. How much वॉटर टोटल युज्ड? तर या दोन्हीची जर बेरीज केली तर आपल्याला टोटल मिळेल. म्हणजे आपण असं करू शकतो 21,550 31,350 आणि इट्स ॲडिशन 0,0,0,550 कॅरी 1 6 1 1 2 and 5. सो टोटल 52,600 लिटर water used. Then next question number 4. If half a liter of milk cost 22 rupees, how much will 7 liter cost? So simply क्वेश्चन आहे, अर्धा लिटर दुधाला 22 रुपये लागतात तर 7 लिटर दुधाला किती रक्कम लागेल? तर पहा, हाफ लिटर
त्यालाच आपण अर्धा म्हणतो. अर्धा लिटरची जी किंमत आहे ती आहे 22 रुपीज. तर आपण 1 लिटरचा जर विचार केला, 1 लिटर कॉस्ट, 1 लिटर कॉस्ट इज इक्वल टू इट्स डबल 45 रुपीज. अँड सो 7 लिटर कॉस्ट, 7 लिटरची किंमत 44 इंटू 7 करूयात आपण. तर या ठिकाणी 7 इंटू 4 28 कॅरी 2, 7 इंटू 4 28 इंटू 30 रुपीज मीन्स 308 रुपीज टोटल कॉस्ट. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. एक मोटरसायकलचा वेग ताशी 40 किलोमीटर आहे, तर ती सव्वा तासामध्ये किती अंतर जाईल? इफ द स्पीड ऑफ मोटरसायकल इज 40 किलोमीटर पर आवर, हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन एन आवर अँड क्वार्टर? तर पहा, अगदी जर आपण तोंडी करायचं म्हणलं, दोन पद्धतीने आपण हे सोडू शकतो. बाय ओरल मेथड, जी स्पीड दिलेली आहे, स्पीड इज इक्वल टू 40 किलोमीटर पर आवर, म्हणजे एका तासामध्ये 40 जाते. तर आपल्याला विचारले 1 आवर अँड क्वार्टर. 1 आवर अँड क्वार्टर म्हणजे काय पहा, 1 आवर म्हणजेच यामध्ये 1 आवर मध्ये 40 किलोमीटर अँड क्वार्टर मीन्स 1/4 आवर. So it the distance also 1/4, so 10 kilometer and its total become 50 kilometer. This is an oral method. म्हणजे हे ओरल पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. पण जर समजा आपल्याला बाय कॅल्क्युलेशन करायचं असेल तर 1 आवर अँड क्वार्टर याला आपण असं लिहू शकतो 1.25 आवर. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 1 अँड 15 लिहायला असं वाटतं, पण तो 15 म्हणजेच 1/4 अँड 2.5 हे आपण या पूर्वीच्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी टोटल डिस्टन्स जर आपण काढलं, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. तर स्पीड आहे 40, टाइम आहे 1.25 आणि इट्स मल्टिप्लिकेशन 50 किलोमीटर. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. इन क्वेश्चन नंबर 6, एका माणसाचा चालण्याचा वेग ताशी 3 किलोमीटर आहे, तर 3 किलोमीटर अंतर चालण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? इफ अ मॅन वॉक ॲट द स्पीड ऑफ 4 किलोमीटर per hour, then what will be the time for 3 kilometer? So time is equal to and distance is equal to 3 kilometer. Here this is the speed, so time is equal to distance upon speed. म्हणजेच वेळ बरोबर मराठीत जर लिहायचं भागिले वेग, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. या ठिकाणी अंतर दिलेलं आहे 3, स्पीड दिलेली आहे 4. हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर हे येईल 3/4 आवर. याला जर मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याला आपण 60 न गुणू शकता, जसं की 3/4 इंटू 60, 4 1 4, 4 1 4, 2 उरले 4 5 20 आणि 3 गुणिले 15 म्हणजेच 45 मिनिट. किंवा डायरेक्टली पण लिहिता येतं 3 क्वार्टर मीन्स 45 मिनिट टाइम रिक्वायर, म्हणजे 45 मिनिट वेळ लागेल. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. एक रिक्षाचा वेग ताशी 30 किलोमीटर आहे, तर ती रिक्षा पाऊण तासामध्ये किती अंतर जाईल? If a rickshaw travel at the speed of 30 km per hour, how far will it travel in 3/4 of hour? So speed is equal to 30 km per hour and time is given 3/4 means 3/4 hour. So distance is equal to speed into time
अंतर बरोबर वेग गुणिले वेळ 30 × 3/4. तर या ठिकाणी जर आपण हे मल्टिफिकेशन केलं 30 × 3 90 / 4 आणि 4 ने भागलं तर हे उत्तर येईल 22.50 किलोमीटर. 22 kilometer and 500 meter. Then next question number 8. The question number 8. स्वच्छता सप्ताहातील मुलांनी आपल्या गावातील सार्वजनिक उद्यानाची सफाई केली. या सफाईत प्लास्टिकच्या पिशव्या पाऊण किलोग्रॅम व इतर कचरा 5.5 किलोग्रॅम भरला तर एकूण किती किलो कचरा जमा झाला? ड्युरिंग क्लीननेस week, children cleaned the public park in their own town. They collected 3/4 kilogram of plastic bag and 5.5 kilogram of other garbage. How much garbage did they collect in all? तर या ठिकाणी जर आपण विचार केला तर प्लास्टिकच्या जे बॅग आहेत ते जे काही जमा केलेलं आहे ते आहे पाऊण किलो मीन्स 3/4 kg. 3/4 kg means 750 gram. and इतर जो कचरा आहे तो आहे 5 kg and 500 gram. So its total become 500 kg and gram and its addition 750 gram. 0 5 5 and 7 2 carry 1 6. So it's become 6 kg and 250 gram. Total गार्बेज 6 किलो अँड 250 म्हणजे एकत्रित कचरा हा 6 किलो 250 ग्रॅम होईल. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. एका शर्टसाठी 2 मीटर 50 सेमी कापड लागते तर 5 शर्टसाठी किती मीटर कापड लागेल? फॉर 1 शर्ट 2 मीटर अँड 50 सेंटीमीटर. So for 5 shirt cloth is equal to what? 2 meter and 50 centimeter is equal to 2.5 meter. So total cloth is equal to 2.5 into 5. तर हे 2.5 गुणिले 5चा जर गुणाकार केला तर 5 5 25 ला 5 चलित 2 5 2 10 2 12 अँड पॉइंट ॲज इट इज. सो 12.5 मीटर मीन्स 12 मीटर अँड 50 सेंटीमीटर क्लॉथ रिक्वायर्ड. म्हणजेच 12 मीटर आणि 50 सेमी इतकं कापड लागेल किंवा आवश्यक असेल. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. एक गाडी ताशी 60 किलोमीटर अंतर पार करते तर ती 2 तासामध्ये किती अंतर जाईल? 15 मिनिटांमध्ये किती अंतर जाईल? अर्ध्या तासामध्ये किती अंतर जाईल? आणि 3.5 तासामध्ये किती अंतर जाईल? तर हा प्रश्न तुम्ही सोडवू शकतात. 1 hour 60 किलोमीटर. मी या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगतो, लगेच तुमच्या लक्षात येईल. 2 hour 1 hour 60 सो 2 hour 120 किलोमीटर. सूत्राचा वापर करून तुम्ही सोडवून घ्या. त्यानंतर थर्ड आहे 15 मिनिट. पहा 1 hour मीन्स 60, 15 मिनिट्स मीन्स 1/4 इट्स बिकम 15 किलोमीटर. देन हाफ आवर मीन्स 30 मिनिट. 50 मिनिट 15, 30 मिनिट 30 किलोमीटर. अँड द फोर्थ वन 3 hour and 30 मिनिट. तर पहा 3 hour मध्ये 60 into 3 करा 180 and 30 मिनिटचे 30. सो टोटल 210 किलोमीटर. So this is the question 1,
Question 2, question 3 and question 4 answer. Then next question. सोन्याची एक बांगडी तयार करण्यासाठी 12 ग्रॅम 250 मिलीग्रॅम सोने लागते, तर अशा 8 बांगड्या तयार करण्यासाठी किती ग्रॅम सोने लागेल? If one gold bangle is made from 12 gram, one gold bangle is equal to 12 gram and 250 milligram, then how many required to make 8 such bangle, 8 gold bangle? म्हणजे 8 बांगड्या बनवायला किती लागेल असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी पहा, टोटल जे आहे फॉर 1 गोल्ड बँगल इज इक्वल टू 12.250 ग्रॅम. सो फॉर 8 गोल्ड बँगल इज इक्वल टू 12.250 into 8, 8008540 carry 2 carry 4, 8 2 16 and 4 20 carry 2, 8 2 16 and 2 80 carry 1 and 8 1 1 and 9, so it's become 98 ग्रॅम. सो टोटल गोल्ड रिक्वायर 98 ग्रॅम. 98 ग्रॅम इतकं 8 बांगड्यासाठी सोनं आवश्यक आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 इज 20 ग्रॅम. हाऊ मेनी पाउच ऑफ 20 ग्रॅम claves each can be made from 1 kg and 240 ग्रॅम ऑफ क्लोथ्स? म्हणजे 20 ग्रॅम लवंगाची एक पिशवी याप्रमाणे 1 किलो 240 ग्रॅम वजनाच्या लवंगाची किती पिशव्या तयार होतील? पहा, या ठिकाणी एकूण जी लवंग आहे, एकूण लवंग ती आहे 1 kg 250 ग्रॅम. सो इट्स टोटल बिकम 1240 ग्रॅम. आणि एका पिशवीमध्ये एक जी पिशवी असणार आहे बारकी, जी काही लहान पाऊच आहे, त्याचं ग्रॅम आहे 20 ग्रॅम वेट आहे. सो एकूण जे पिशव्या लागणार आहेत, एकूण टोटल पाऊच ते आपण 1240 डिवायडेड 20 करूयात. 0 0 कॅन्सल होईल. बे एक बे, बेसकी 12, बे दोन्ही 4. सो इट्स बिकम 62 पाउच और बॅग्स. 62 पिशवी लागतील. हा भागाकार तुम्ही या पद्धतीने पण करू शकतात. कोणत्याही पद्धतीने सोडवा, उत्तर तेच येईल. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 आहे, सीमाज मदर bought 2 meter 17 centimeter of cloth for kurta and 2 meter 40 centimeter for a shirt. How much cloth did she buy in all? म्हणजे सीमाच्या आईने 2 मीटर 70 सेमी कापड कुर्त्यासाठी आणि 2 मीटर 40 सेमी कापड शर्टसाठी आणले, तर एकूण किती कापड आणले? तर पहा, आपण जर कुर्त्याचा विचार केला तर ते आहे 2 मीटर 17 सेंटीमीटर आणि शर्टचा जर विचार केला तर ते आहे 2 मीटर अँड 40 सेंटीमीटर. तर आपल्याला एकूण विचारलेला आहे एकूण. तर या ठिकाणी मीटर आणि सेंटीमीटरचे ॲडिशन करूया. 2 मीटर 17 सेंटीमीटर, 2 मीटर 40 सेंटीमीटर, 0 0 7 and 4 11 carry 1 and 5. So it's become 5 meter and 10 centimeter total cloth purchased by सीमाज मदर. म्हणजे सीमाच्या आईने एकूण 5 मीटर 10 सेंटीमीटर इतकं कापड खरेदी केलेलं आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. एका पाण्याच्या पिपात 125 लिटर पाणी मावते, त्यापैकी 97 लिटर 500 मिली पाणी वापरले तर पिपात किती पाणी उरेल?
तर पहा टोटल जे पाणी आहे, टोटल वॉटर मीन्स अ वॉटर टँक होल्ड्स 125 liter. If 97 liter and 500 ml of water used, how much water remains in the tank? So used water is equal to 97 liter and 500 milli. So its subtraction liter and milliliter. 125 liter 0 milliliter and 97 liter 500 milli. So it is here the subtraction. Take borrow from 125. 125 कडून 1 लिटर उसना घेऊयात. 1 लिटर उसना म्हणजे या ठिकाणी होईल 1000 मिलीलिटर आणि ही जर वजाबाकी केली 0 0 10 minus 5 5. Here 124 liter. 4 minus 7 7. 11 minus 9 2. So 27 liter and 500 milli water in tank. म्हणजे 27 लिटर 500 मिलीलिटर इतकं पाणी आणखी शिल्लक आहे. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 15. प्रश्न क्रमांक 15 आहे. हरमीतने 57 किलो 500 ग्रॅम गहू एका दुकानातून व 36 किलोग्रॅम 800 ग्रॅम दुसऱ्या दुकानातून खरेदी केला, तर त्याने एकूण किती गहू खरेदी केला? मीन्स हरमिंदर बॉट 57 kg 500 gram of wheat from a shop and 36 kg 800 gram of wheat from another shop. So total kg and gram 57 500 gram 36 800 gram. So its addition becomes 0 0 5 and 8 13 carry 1. तर पहा या ठिकाणी 0 0 0 0 5 8 13 carry 1 1 7 6 14 and carry 1 1 5 3 9. So total 94 kg 300 gram wheat हरमिंदर बॉट. म्हणजे हरमिंदरने 94 किलो 300 ग्रॅम इतका गहू खरेदी केला. म्हणजे या ठिकाणी तुम्ही लिहू पण शकता तसं एका ओळीमध्ये. हरमिंदरने 94 किलो 300 ग्रॅम गहू खरेदी केला. यानंतर प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 आहे. रेणूने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीतील भाग घेतला व 80 मीटर 30 सेमी अंतर धावल्यावरती अडखळून पडली, तर तिची किती अंतर धावायचे राहिले? सो रेणू took a part in 100 meter race. She tripped and fell after running 80 meter and 50 centimeter. How much distance did she have to left? So total race जे आहे, total race is equal to 100 meter and 00 centimeter and रनिंग बाय रेणू किती गेलेली आहे पहा 80 मीटर अँड 50 सेंटीमीटर. सो रिमेन डिस्टन्स म्हणजे जे राहिलेलं डिस्टन्स आहे ते जर काढायचं असेल तर यांचं सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. मीटर सेंटीमीटर 80 50. त्या ठिकाणी सेंटीमीटर नसल्यामुळे 1 सेंटीमीटर इकडे उसना घेऊयात. म्हणजे या ठिकाणी होईल 100 सेंटीमीटर. 100 मायनस 50 50 सेंटीमीटर अँड हिअर 99 99 9 मायनस 0 9 9 मायनस 8 1. सो 19 मीटर अँड 50 सेंटीमीटर. दिस इज द रिमेनिंग डिस्टन्स. म्हणजे राहिलेलं अंतर आहे 19 मीटर आणि 50 सेंटीमीटर. यानंतर प्रश्न क्रमांक 17. एका पोत्यामध्ये 40 किलो 300 ग्रॅम भाजी होती, त्यापैकी 17 किलोग्रॅम 700 ग्रॅम बटाट्याचे वजन आहे, 13 किलो 400 ग्रॅम वजनाची कोबी आणि उरलेले कांदे, तर कांद्याचे वजन किती? तर या ठिकाणी पहा टोटल जे वेट आहे
a sack of had 40 kg and 300 gram of vegetables. There were potato, जे पोटॅटो आहेत, potatoes 17 kg and 700 gram and cabbage 13 kg and 400 gram, and so total remains onions how many kg. To find the onion, we can do subtract 70, 700, 30, 400 from 40, 30 gram, or to do addition first and then subtraction. तर आपण सुरुवातीला या दोन भाज्यांची बेरीज करूयात आणि नंतर वजाबाकी करूयात. म्हणजे 17 700 plus 13 400 and its addition become 0 0 7 4 1 carry 1 1 and here carry 1, so 31. So total weight of potato and cabbage 31 kg 100 gram. So onions weight, म्हणजे कांद्याचं वजन काढायचं असेल तर आपल्याला तर 40 किलो 300 ग्रॅम मधून हे वजा करावं लागेल. म्हणजे 40 300 मधून 31 100 वजा करूयात. 0 0 2 10 minus 1 9 and here 0. So 9 kg and 200 onions weight. म्हणजे कांद्याचं जे वजन आहे ते असेल 9 किलो 200 ग्रॅम. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 18. प्रश्न क्रमांक 18 आहे. वन डे गुरमिंदर सिंग वॉलकडे 3 किलोमीटर 750 मीटर अँड परमिंदर सिंग वॉलकडे 2 किलोमीटर 825 मीटर. हू वॉलकडे फर्दर अँड बाय हाऊ मच. तर या ठिकाणी जे दोन व्यक्ती दिलेले आहेत त्यामध्ये गुरमिंदर 3 किलोमीटर 750 मीटर and परमिंदर 2 किलोमीटर 825 मीटर. Then who walked further? Here Parminder have less distance and more distance Gurminder. So Gurminder walked further. म्हणजे गुरमिंदरने जास्त अंतर कापलेलं आहे. तर हे जास्त अंतर किती आहे हे जर काढायचं असेल तर आपण या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन करू शकतात. 3 750 2 825. तर या ठिकाणी पहा 750 आणि 825 यांचं सबस्ट्रॅक्शन होत नाही. इथून या ठिकाणी बॉरो घेऊयात 1000. सो इट बिकम 1750 0 minus 5 5 4 minus 2 2 17 minus 8 9 and here 2 minus 2 0. So 925 meter distance गुरमिंदर walked further or more. 925 मीटर अंतर हे गुरमिंदरने जास्त चाललेले आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट 19. Here the 19 question. Suresh bought 3 kg 250 gram of tomato, 2 kg 500 gram of peas, 1 kg 750 gram of cauliflower. How much was the total weight of the vegetable he bought? So total weight जर करायचं असेल तर आपल्याला पहा या ठिकाणी जे टोमॅटो आहेत 3 kg 250 gram means kg and gram. त्यानंतर peas 2 kg 500 gram, then
cauliflower 1 kg 750 gram, and then its addition 0 5 5 0 10 carry 1 7 and 5 12 and 2 14 and 1 15 carry 1 1 1 2 and 2 4 and 3 7. So total 7 kg 500 gram. Then next question number 20. Jalgaon, Bhusawal, Akola, Amravati and Nagpur lie serially in a certain route. The distance between Akola and these other places are given below. Use them to make word problem and solve the problem. म्हणजे या ठिकाणी पहा, अकोल्यापासून सर्व अंतर दिलेले आहेत. तर अकोल्यापासून जे काही अंतर दिलेले आहे यामध्ये अमरावती, 95 किलोमीटर दिलेला आहे. त्यानंतर भुसावळ 154 किलोमीटर दिले. नागपूर 249 and जळगाव 181 किलोमीटर. तर यावर वेगवेगळी शाब्दिक उदाहरणं तुम्ही तयार करू शकता, जसं की अकोला आणि अमरावती यामध्ये किती अंतर आहे, किंवा अमरावती अकोल्यामध्ये जेवढं अंतर आहे त्याच्यापेक्षा अकोला आणि भुसावळ यांच्यामध्ये किती अंतर जास्त आहे किंवा कमी आहे, सर्वात दूर कोणतं आहे, जवळचं कोणतं आहे, अशी वेगवेगळी वर्ड्स प्रॉब्लेम यू कॅन मेक. Means you can write the question first. Suppose that the distance between Akola and Nagpur and Akola and Bhusawal, which have the more distance and how many? Distance between Akola and Jalgaon, how many less the distance between Akola and Nagpur? तर अशा पद्धतीचे वर्ड्स प्रॉब्लेम तयार करा आणि सोडवा. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 21. So question number 21, complete the following table and prepare the total bill. Sugar, so it's a very here the food stuff, here the given weight, rate and cost. So the first item is given sugar 2.5 kg, all weight in kg and kg per rupees, rate 32. त्या ठिकाणी जर आपण मल्टिप्लिकेशन केलं 2.5 into 32 तर याचं गुणाकार येईल 80. देन नेक्स्ट राईस 4 kg and per kg rate 35. 4 into 35 is equal to 140. देन नेक्स्ट चना डाळ 1.5 kg and 60 rupees. 1.5 into 60 19 rupees. तर हे गुणाकार तुम्हाला करावे लागणार आहेत, लक्षात घ्या. या ठिकाणी मी डायरेक्ट लिहितोय. त्यानंतर आहे तूर डाळ 3 kg at the rate of 17 rupees, so it become 210 rupees. Wheat 7 kilo 21, so 21 into 7 147. Then oil 1.5 and its rate 110 rupees. 105 and 110, its multiplication 165 rupees. So total bill 0000752 carry 1 1 and 8 9 9 and 4 13 39 9 22 and 1 23 and 4 27
and 6 33, carry 3, 3 and 1 4 and 2 6 7 8. So total bill become 832 rupees. 832 rupees. तर या पद्धतीने अगदी सहज सोप्या पद्धतीने सर्व प्रश्न तुम्ही सोडवू शकतात. यानंतर नेक्स्ट चॅप्टरमध्ये लवकरच भेटूयात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.